मित्रांनो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मला वाटतं की व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर 2023 मध्ये एक मूवी आला होता जेलर, सुपरस्टार रजनीकांतचा. तो मूवी ब्लॉकबस्टर सुपरहिट झाला होता बिकॉज ऑफ रजनीकांत आणि त्याच्यामधला म्युझिक डायरेक्टर अनिरुद्ध, जे त्यानं बँगर दिलं होतं ना तेव्हा, बॅकग्राऊंड म्युझिक बेस्ट. गेल्या 2-3 वर्षापासून तमिळ इंडस्ट्री थोडी स्ट्रगल करत आहे. मूवी आली, अजित कुमार सुपरस्टार, त्याचा मूवी आला विद्यामुरीची गुड बॅड अगली. सूर्याचा मूवी आला कंगुआ, रिसेंटली मेट्रो आला. त्याच्यानंतर थालापती विजयचा मूवी आला गॉट, लिओ आला होता. पण तुम्ही मला सांगा की एकही मूवी आपल्याला नाव पण आठवेल नाही त्यांचे, असं की खूप आठवणीत राहील, ब्लॉकबस्टर झाले नाही. गेल्या 2-3 वर्षापासून तमिळ इंडस्ट्री स्ट्रगल करत आहे एक ब्लॉकबस्टर सिनेमा द्यायला. आणि फायनली 2025 मध्ये लोकांचे एक्सपेक्टेशन वाढले. तमिळ इंडस्ट्रीचा पहिला मूवी हा राहील जो तमिळ इंडस्ट्रीला, तमिळ मूवीजला 1000 करोड ऑन द बॉक्स ऑफिस क्रॉस करेल, ज्या मूवीचं नाव आहे, आणि हा मित्रांनो आपण चर्चा करत आहे कुली. कुली मूवी 14 ऑगस्टला रिलीज होत आहे, ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत, ज्याने बॅकग्राऊंड म्युझिक दिलाय बेस्ट, अनिरुद्ध, आणि या मूवीचा जो डायरेक्टर आहे लोकेश कनगराज. लोकेश कनगराजने स्वतःचं एक युनिव्हर्स सुरू केलंय बॉस, लोकी युनिव्हर्स. 2019 मध्ये कैतू मूवी आला होता, सुपरहिट ब्लॉकबस्टर. त्याच्यानंतर 2022 मध्ये विक्रम मूवी आला होता कमल हसन सोबत, ज्यामध्ये कमल हसन सरचं कमबॅक झालं होतं, ब्लॉकबस्टर. आजही तो मूवी बघू शकता, आजही त्या मूवीची स्टारकास्ट कमल हसन. त्याच्यानंतर सेतुपती विजय, त्याच्यानंतर जो कॅमिओ केला होता, बेस्ट कॅमिओ इव्हर, सूर्याचा, रोलेक्सचा. तर 3 कारणं आहेत कुलीचे एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत बिकॉज ऑफ सुपरस्टार रजनीकांत आणि लोकेश कनगराज आणि अनिरुद्ध. या मूवीचा आतापर्यंत बजच नव्हता, कारण की 14 ऑगस्टला 2 मूवी येत आहे, वॉर 2 आणि कुली. वॉर 2 ची चर्चा ही गेल्या वर्षापासून सुरू आहे, कारण की त्याची स्टारकास्ट पण तशीच आहे. NTR आणि बॉलिवूडचा गॉड ग्रीक ओळखला जाणारा ऋतिक रोशन. आणि स्पाय युनिव्हर्सचा तो मूवी आहे ज्याने टायगर जिंदा है, त्याच्यानंतर पठाण, वॉर सारखे ब्लॉकबस्टर मूवीज दिले आहे. बट वॉर 2च्या ते कुठेतरी कमी झालाय. आणि कुलीनं या 15 दिवसामध्ये जो बँगर क्रिएट केलाय, जो लाईमलाईट क्रिएट केली आहे, ते बेस्ट आहे. सर्वात पहिले तर यांची स्टारकास्ट रिव्हील केली, ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत, त्याच्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीचा उभरता सितारा शोभीन शाहीर, त्याच्यानंतर टॉलिवूडचा सुपरस्टार नागार्जुना, त्याच्यानंतर नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे हिंदी लँग्वेजमध्ये याचा बजच नव्हता, माहीतच नव्हतं की मूवी तरी येणार आहे का. यांनी फिल्म मेकरने एक मास्टर स्ट्रोक खेळला आमिर खानला घेऊन. हा मित्रांनो, आमिर खानचा या मूवीमध्ये एक्सटेंडेड केमिओ आहे, आणि आमिर खानला इंट्रोड्यूसच केलं नाही आजपर्यंत बॉलिवूडनं. त्याप्रमाणे तमिळ इंडस्ट्री तुम्ही बघा, मार्क्स माय वर्ड, आमिर खान जेव्हा मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार या साऊथ इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही शिट्ट्या टाळ्या वाजून त्याचं स्वागत होणार आहे. आणि या मूवीने स्टारकास्ट इंट्रोड्यूस केली. त्याच्यानंतर मोनिका नावाचं सॉन्ग तुम्ही बघू शकता. मोनिका सॉन्ग तुम्ही हेडफोन घालून ऐका, स्पीकर लावून ऐका, तुम्ही नाचायला उत्स्फूर्त होणार. पूजा हेगडेचा आयटम सॉन्ग तो मोनिका आलाय कुली. तसं काही लोकेश कनगराजच्या मूवीमध्ये कधी आयटम सॉन्ग बघायला मिळत नाही, पण तुम्ही मोनिका सॉन्ग बघा, बँगर क्रिएट केला. त्याच्यानंतर शोभीन साईडचा तो डान्स बघा, वेडा होईल माणूस तो पाहून, थिएटरमध्ये स्वतः नाचायला सुरुवात करणार. आणि रिसेंटली काल पॉवर हाऊस सॉन्ग आलं बॉस, ज्यामध्ये रजनीकांतला इंट्रोड्यूस केलाय त्या सॉन्गमध्ये, आणि अनिरुद्ध स्वतः त्या म्युझिकमध्ये दिसणार तुम्हाला. आणि पॉवर हाऊस जे सॉन्ग आहे ते पॉवरफुल आहे, आणि हा मूवी ब्लॉकबस्टर होणार बिकॉज ऑफ याची स्टारकास्ट तगडी आहे. आणि याचा लोक आता आतुरतेने या मूवीची वाट बघत आहे. तर हाच होता या ओव्हरऑल जो कुलीचा बस क्रिएट झालाय, त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवलाय. मला वाटतं की जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझा व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.